जोडी येते भातसाई संघासाठी भल्या भल्या गोलंदाजांचा कर्दनकाळ. त्याचं नाव आहे कल्पेश जाधव. स्ट्राईकचा वार सांभाळतोय, नॉन स्ट्राईक सांभाळतोय हरेश. गोलंदाजी धुरा सांभाळतोय बावगर संघासाठी यशवंत, द एक्सपिरियन्स बॉलर. पुण्याची ओळख आहे बावगर संघासाठी. नक्कीच कल्पेश जाधव. प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष या सामन्याकडे. कालचा दिवस म्हणजे 33 चेंडू आणि 113 धावा शहापूरच्या खाडे मैदानावर आपण बघितल्या. नक्कीच एसपीएल साठी पर्वणी कल्पेश जाधव. ओ सुरुवात, क्या बात है, लाजवाब फटका. या सामन्याची सुरुवात चौकारानं केली आहे. अतिशय सुरेख फटका, लाजवाब चौकार. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. हरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक धन्यवाद. ठेवलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा लाजवाब टायमिंग. चेंडू जातो ऑफसाईडच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळतंय कल्पेश जाधव आणि हरेशला. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 6. आमचे स्कोरर मित्र बंटी मलपेकर याचं सुरेख असं स्कोर रायटिंग. एसपीएल 2020. धन्यवाद. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश. सुरेख फटका, लाजवाब फटका. चांगलाचा स्वीप या लेग साईडच्या दिशेने दिसतोय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. खणखणीत चौकार. 4 धावा. धन्यवाद. जोपर्यंत कल्पेश या खेळपट्टीवर आहे तोपर्यंत डीजेचा नाद घुमतच राहणार आहे. कारण फलंदाज तेवढ्या ताकदीचा आहे, परंतु तेवढ्या ताकदीची गोलंदाजी करावी लागेल यशवंत बावघरच्या या गोलंदाजाला. एकदा आता मात्र झेल होऊ शकतो. ओ कॅचेस विन दी मॅचेस. ओ या ठिकाणी मात्र हरेश आपली विकेट गमावतोय. झेल सुटला परंतु नॉन स्ट्राईक एंडवर गडी धाव बाद. संग येतील दूर दूरून घेती सहभाग याच चषकानं. शिवरायानं करीती वंदन मग सारे खेळाती जिद्दीनं. वर्षाचा परंपरेचा. अतिशय सुरेख खेळी होती, परंतु या ठिकाणी मात्र काहीच ग्रहण लागलं. पहिलं ग्रहण लागलं ते बावगर भातसाई संघाला. हरीश माघारी परततोय. कोणताही चेंडू न खेळता आपली विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करतोय. कल्पेश जाधव स्ट्राईक येणं गरजेचं होतं. भातसाई संघ. यशवंत कायचा कमबॅक करतोय. झेल होऊ शकला असता. कल्पेशची विकेट महत्वाची होती, पण हरकत नाहीये. पुढील चेंडू पुन्हा एकदा यशवंत टू कल्पेश. ओ सुरेख फटका ऑनच्या दिशेनं. झेल होऊ शकतो. ओ माय गॉड. ज्या क्षणाची आतुरता बावघर संघाला होती ती विकेट नव्हती. एक मोठा धक्का बसतोय. खिंडार पडलाय भातसाई संघाला. गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल. कल्पेश जाधवची विकेट म्हणजे अर्धी मॅच आपल्या खिशात टाकण्यासारखं असतं. नक्कीच बावघर संघ उत्कृष्ट गोलंदाजी यशवंत या गोलंदाजाकडनं कल्पेश जाधव माघारी परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतोय. नवीन फलंदाज मैदानात येतो अनुज. नक्कीच धावसंख्या भातसाई संघाची आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा.
नक्कीच फील्ड प्लेसिंग महत्वाची असते. रमेश सर सांगतायत अचूक फील्ड प्लेसिंग या ठिकाणी होती भावगर संघाची. तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी, अचूक टप्पा, लाईन अँड लेंथ, गुडलेतोर बनलेला चेंडू स्लॉट मध्ये होता, परंतु टायमिंग आणि फटका तेवढ्या ताकदीचा नव्हता कल्वेच्या बॅट मधनं, परंतु गोलंदाजी तेवढ्या ताकदीची यशवंत या गोलंदाजाकडनं. नवीन फलंदाज येतोय अनुज भातसाई संघासाठी. फुलटॉस चेंडू, लो फुलटॉस, फायदा घेऊ शकला नाही फलंदाज, परंतु एक धाव मिळतीये. नक्कीच यशवंत काहीसा निराश, कारण नशिबाची साथ मिळाली असती तर झेल होऊ शकला असता, परंतु एक धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 12 धावा. दुसरं षटक सुरू होत आहे. अजय गोलंदाज सामना करतोय अनुज. पहिला चेंडू या षटकातील, सुरेख फटका, लाजवाब टायमिंग, चेंडू वन बाउंस ओव्हर द रो फॉर 4 रन्स. 4 धावा मिळत आहेत भातसाई संघाला. या 4 धावांनी स्कोर गोज ऑन 16 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. धन्यवाद माननीय दिनेशजी जाधव साहेब, सरपंच भातसाई, संघ मालक भातसाई संघ यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय. शेंद्रून प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनपूर्वक आनंदमय सहर्ष स्वागत. धन्यवाद. वळूया सामन्याकडे. दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवर खडखडीत चौकार वसूल केला अनुज या फलंदाजीच्या बॅट मधनं. गोलंदाजी करतोय अजय हा गोलंदाज भावघर संघासाठी. अतिशय अतिशय सुरेख फटका, स्ट्रेट ड्राईव्ह दिसतोय, सुंदर फटका, चेंडू जातोय सीमा रेषे पार, दणदणीत चौकार, 4 धावा. कोई नहीं मानता कमजोरों को, दुनिया तो मानती है जोरों को. नक्कीच आपल्या मनगटातील जोर दाखवतोय अनुज हा फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय हा गोलंदाज. सुंदर फटका, पुन्हा एकदा कार्बन कॉपी शॉट म्हणावा लागेल. 1 बाउंस ओव्हर द रो फॉर 4 रन्स. 4 धावा. चौकारांची हॅट्रिक नोंदवतोय हा फलंदाज. नक्कीच कल्पेश जाधव सारखा मातब्बर गडी गमावल्यानंतर त्याची कोणत्याही प्रकारची उणीव जाणून देत नाही हा भातसाई संघाचा फलंदाज अनुज. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला बघायला मिळेल त्याच्या बॅट मधनं. आता मात्र अजयला कमबॅक करावं लागेल भावघर संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगलासा फटका लेग साईडच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतं, कारण क्षेत्ररक्षण तेवढ्या ताकदीचं होत आहे भावघर संघासाठी. या एका धावेनं धावसंख्या पोहोचतीये 25 धावा. 2 गडी बाद 25 भातसाई संघ. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी सज्ज. आता मात्र स्ट्राईक सांभाळतोय संतोष. नक्कीच संतोष लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू येते. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळतीये या चेंडूवर. नक्कीच अतिशय सुरेख गोलंदाजी होतीये, कारण मोठ्या फलंदाजांचा भरणा असलेला भातसाई संघ मागील जर 2 पर्व बघितले तर दोन्ही पर्वाचा विजेता संघ म्हणजे भातसाई संघ. नक्की ती ट्रॉफी डिफेंड करण्यासाठी यंदा सुद्धा ते अस्तित्व दाखवण्यासाठी खेळ करण्यात शंका नाहीये. पुन्हा एकदा चांगला असा फटका, परंतु लेग स्लिप त्या ठिकाणी तैनात आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 25. दोन षटकानंतर धावसंख्या होतीये 25 धावा. 2 गडी बाद, सॉरी 26 धावा, सॉरी अतिशय सुरेख फलंदाजी.
कारण दोन बहुमूल्य विकेट गमावल्यानंतर सुद्धा धावसंख्या 26, 13च्या सरासरीनं आतापर्यंत भातसाई संघ खेळतोय. बावघर संघ नक्कीच नव्या दमाचा, नव्या ताकदीचा हा संघ. समोर आव्हान मोठं आहे, परंतु आत्मविश्वासाची कुठली कमतरता नाहीये. धावसंख्या 26. कारण एक इंग्लिश मध्ये कोट्स आहे, हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणे जर तुम्ही प्रयत्न केले तर मात्र तुम्ही यश मिळवू शकता, यात काही शंका नाहीये. अतिशय सुरेख ऑफसाईडच्या दिशेने कट केलेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 पुढे सरसावते. स्कोर गोज ऑन 27 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन गोलंदाज आहे विकास बावघर संघासाठी. अनुज चांगल्या फॉर्म मध्ये दिसतो, इनफॉर्म असा फलंदाज भातसाई संघासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सफल होऊन घेण्याचा प्रयत्न, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. अचूक टप्पा या ठिकाणी बघायला मिळतोय विकासच्या गोलंदाजीमधून. नक्कीच गोलंदाजीतलं व्हेरिएशन महत्वाचं असतंय. पण इंटरनॅशनल स्टेजवर बघतोय नकल बॉल असेल, व्हेरिएशन असेल, स्लोअर वरचा मारा असेल, व्हेरिएशन महत्वाचं असतं गोलंदाजीमध्ये. अतिशय सुरेख फटका, काहीसा लो राहिलेला चेंडू, या चेंडूवर एक धाव मिळते. लेग साईडच्या दिशेनं नक्कीच क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं होताना दिसतंय बावघर संघाकडनं. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या होतीये 28 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी गोलंदाजी होताना दिसते दोन्ही संघाकडनं. फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न, वॉट लाजवाब फटका, अतिशय सुरेख फटका. फ्रंट फुटवर येऊन खेळून चेंडू भिरकावून दिला स्ट्रेट रिजनच्या दिशेनं. लाजवाब फटका. सन्मान आलेल्या पाहुण्यांचा आई गावडेली क्लब करते. दरम्यान विकाससाठी शुभेच्छा आल्यात बिर्ला कॉलेज कल्याण ग्रुप आणि रोहित देवकर याच्या माध्यमातून विकासला शुभेच्छा. ऑल द बेस्ट विकास. नक्कीच शुभेच्छा महत्वाच्या असतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, पुलटा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं भिरकावलेला चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करतोय. चुकीला माफी नाही. परिणाम 4 धावा भातसाई संघाच्या खात्यात. पाहुण्यांचा आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. दोन्ही फलंदाजांना सूचना की आपण खेळपट्टीवरून धावायचं नाहीये, अन्यथा आपल्याला 2 रनची पेनल्टी बसेल. पंचांना सुद्धा सूचना की आपण या सूचना फलंदाजांना देत राहायचं आहेत. अतिशय सुरेख फलंदाजी होती आहे भातसाई संघाकडनं. बहुमोल 2 विकेट गमावल्यानंतर ही पार्टनरशिप महत्वाची आहे, भागीदारी महत्वाची असते क्रिकेटमध्ये. ऑफसाईडच्या दिशेनं खूप बाहेरचा चेंडू जातोय यष्टरच्या हातात, परंतु वाईड चेंडू एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 1 वाढतीये. स्कोर गोज ऑन 39 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. पार्टनरशिप मी म्हटलं महत्वाची असते, ती पार्टनरशिप होताना दिसते अनुज आणि संतोष या फलंदाजांच्या दरम्यान. चांगला फटका, लाजवाब टायमिंग, चेंडू ओव्हर द कव्हर फॉर 6 रन, 6 धावा. सह्याद्रीचा छावा. धन्यवाद. 3 षटकानंतर धावसंख्या होतीये 45 धावा, 45 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. अतिशय सुरेख फटकेबाजी 15च्या सरासरीनं. पहिल्यांदा 2 बहुमूल्य विकेट गमावल्यानंतर कल्पेश जाधव सारखा स्टार फलंदाज आघारी परतल्यानंतर त्याची कोणत्याही प्रकारची उणीव जाणून दिली नाहीये. या 2 फलंदाजांनी लाजवाब पार्टनरशिप बघायला मिळते अनुज आणि संतोष या 2 फलंदाजांच्या दरम्यान. आता मात्र हा रथ रोखावा लागेल बावघर संघाला, कारण मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करतोय बावघर संघ. भातसाई संघ पुढचा चेंडू पुन्हा एकदा या षटकाला सुरुवात होते. ऑफसाईडच्या दिशेनं पंच केलेला चेंडू कव्हर येथे सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या होतीये
47 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. हॅलो चेक. तेजस गोलंदाजी करतोय. उलटा चेंडू, आता मात्र चेंडू सरळ आदळतोय मिडल स्टंपवर. त्रिफळाचित. संतोष बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच अतिशय उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी कमबॅक करतोय. जिंदगी की कश्मकश अभी बाकी है, जिंदगी की असली इम्तिहान अभी बाकी है. अभी तो ना भी है मुठ्ठीभर जमीन, अभी आसमान बाकी है. नक्कीच तो विजय महत्वाचा आहे बावगर संघासाठी. परंतु भातसई संघ ऑन पेपर आणि ऑन फील्ड हा संघ नक्कीच सरस कामगिरी करतोय आतापर्यंत. देवेंद्र नवीन फलंदाज येतोय भातसई संघासाठी. नक्कीच शेंद्रुन प्रीमियर लीग, आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन प्रीमियर लीग 2020 क्रिकेटचा हा महासंग्राम सजलाय, नटलाय. छत्रपती शिवाजी महाराज मैदान साखरपाडा या मैदानावर अतिशय उत्कृष्ट प्रकारचं नियोजन, चांगलं असं क्रीडांगण, चांगलं असं व्यासपीठ. क्रिकेटची पंढरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिशय सुरेख क्रीडांगण, उत्कृष्ट व्यवस्थापन आदरणीय रामजी पाटोळे, जितू पाटोळे, वैभव पाटोळे संघ सहकारी. स्लीप मध्ये चेंडू जातोय. स्लीप मध्ये चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळतीये या चेंडूवर. भातसई संघाला धावसंख्या 1 न वाढतीये, धावसंख्या होतीये 47 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सामना करतोय फलंदाज अनुज. ओ चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. षटकार संग लढती एकजुटीनं. धन्यवाद. मी म्हटलं की एसपीएल म्हणजे षटकार चौकार हे प्रेक्षकांना पाहणं नक्कीच औत्सुक्याचं असतं आणि त्याचा प्रत्यय या फलंदाच्या बॅटमधनं येतोय. अतिशय उत्कृष्ट व्यासपीठ नियोजन आदरणीय रामजी पाटोळे, जितू पाटोळे असतील, वैभवजी पाटोळे असतील, त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग असेल. उत्कृष्ट नियोजन. अतिशय ग्रामीण भागामध्ये क्रिकेट रसिकांना ही पर्वणी, खेळाडूंना हे हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. पुढचा चेंडू, आता मात्र चेंडू भेदून सरळ आदळतोय यष्टीवर आणि त्रिफळाचित होतोय. अनुज माघारी परततोय. एक चांगली खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. चौकार आणि षटकार संग लढती एकजुटीनं. विषय बनलाय चर्चेचा, साऱ्यांच्या आवडी निवडीचा. विषय बनलाय चर्चेचा, साऱ्यांच्या आवडी निवडीचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. धन्यवाद. नक्कीच शेंद्रुन गावानं चषक ठेवला एसपीएल नावाचा. एसपीएल चा थरार बघतोय, कधी षटकार बघतोय, कधी विकेट बघतोय. नवीन फलंदाज येतोय दिनेश. अनुजची जागा भरून काढण्यासाठी एक चांगल्या देहष्टीचा फलंदाज, त्याच्याकडनं सुद्धा चांगली अपेक्षा असेल भातसई संघाला. परंतु या ठिकाणी तेजस मात्र सुरेख कामगिरी करतोय या षटकामध्ये. 2 विकेट्स आतापर्यंत त्यानं मिळवल्यात या षटकामध्ये. दिनेश स्ट्राईकचा बार सांभाळतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आहे 53 धावा, 53 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. नक्कीच अनेक प्रेक्षक या सामन्याचा युट्यूब मार्फत गौरवजी सावंत यांच्या माध्यमातून लाभ घेत आहेत. या मैदानावर सुद्धा प्रेक्षक कोरोनाचं सावट असून सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळून हा क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत आहेत. पंच या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय मुन्ना पठाण सर आणि निरंजन सावंत सर आपली भूमिका चोख पार पाडतायत. फुलटॉस चेंडू, परंतु बीमर चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषे पार. पण बाउन्स चौकार आणि प्लस 1 नो ची धाव मिळतीये. एकूण धावा 5. या 5 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 58 धावा.
धन्यवाद. या व्यासपीठावर आताच मयुरीजी तारमळे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं एसपीच्या वतीनं स्वागत. पुन्हा एकदा चांगला असा फटका ऑफसाईडच्या चेंडूला एक साईडच्या दिशेनं भिरकावून दिला, पण त्या क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक चूक करतोय. नजर फ्री हिट होता, सॉरी, परंतु नजर हटी, दुर्घटना घटी. याप्रमाणे रन्स मिळत आहेत भातसई संघाला. धावसंख्या होतीये 60 धावा. यानंतरचा सामना बॅटिंग पॉवर प्ले. यानंतरची षटक बॅटिंग पॉवर प्लेचा असेल. जय मल्हार तुते वर्सेस टायगर स्पोर्ट्स, सॉरी, जय मल्हार तुते वर्सेस टायगर स्पोर्ट्स अस्लोली. यानंतरचा होणारा सामना. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस कवच कक्षामध्ये यायचा आहे. सुंदर सुंदर फटका. चेंडू आकाशाला गवसणी घालतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. असफल प्रयत्न, परंतु 100% एफर्ट दिलं या क्षेत्ररक्षकानं, कारण लॉंग ऑफचा खेळाडू जज करण्यासाठी या चेंडू आला होता, परंतु असफल प्रयत्न. या चेंडूवर 2 धाव मिळतात. धावसंख्या 2 वाढतीये. धावसंख्या होतीये 62. आमचे स्कोरर मित्र बंटी मलबेकर, त्याचबरोबर रुपेची चेहरे मुंबई पोलीस या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. निर्धाव चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज यशवंत. धावसंख्या होतीये 62 धावा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी होती या षटकामध्ये. भरकटलेला मारा. चेंडू जातोय सीमा रेषे पार. प्लस 1 वाईडची धाव. एकूण धावा 5. वाईड प्लस 4 धावा. एकूण 5 धावा मिळतात या चेंडूवर. पुन्हा एकदा पुढे चेंडू सामना करतोय फलंदाज वाजसाई संघाचा. चांगलासा फटका त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेनं. चेंडू होतोय 1 बाउंस ओव्हर द फॉर 4 रन्स. 4 धावा. चांगलासा फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. त्या ठिकाणी चांगलाचं कलेक्शन क्षेत्ररक्षकाकडनं, परंतु 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होतात 73 धावा. नक्कीच भातसई संघाचे संघ मालक दिनेश जाधव साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा शब्दसुमनांनी स्वागत. चांगला असा चाबूक फटका. हार्दिक पांड्या फटका. चेंडू होतोय सीमा रेषे पार. षटकार. टायमिंगला महत्व आहे. अतिशय सुरेख मनगडातला जोर दाखवतोय फलंदाज. चेंडू सीमारेषे पार. 6 धावांनी धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. धावसंख्या होतीये 79 धावा. म्हणजे सहकारी समालोचक रमेश शिंदे सर त्याचा समालोचनाची धुरा गेली 2 दिवस सांभाळतायत. नक्कीच त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. आदरणीय जगदीश तारमळे.
असनोली संघाचा कर्णधार, टायगर स्पोर्ट्स असनोली संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी टॉस बॉक्स कक्षामध्ये यायचंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा. हो नजाकत, याला होतात कौशल्य. चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेनं, अतिशय सुरेख फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पार, चौकार. 4 धावा. नक्कीच देवेंद्र आपलं वज्रास्त्र दाखवतोय फलंदाजी मध्ये. अतिशय सुरेख फटका, कौशल्यपूर्ण असं फटकेबाजीचं प्रदर्शन. 5 षटकामध्ये धाव संख्या तब्बल 83 धावा. नक्कीच आमचे रमेश सर म्हणतात की कॅबिनेट मंडळ ज्याप्रमाणे असतं त्याचा अर्थमंत्री जसा कल्पेश जाधव असतो, परंतु अर्थमंत्री जरी माघारी परतला तरी संपूर्ण कॅबिनेट चालवण्याचं काम हे खेळाडू करतात. अतिशय सुरेख फलंदाजी. मी म्हटलं होतं लाजवाब टायमिंग. चेंडू सीमा रेषे पार, खणखणी षटकार. धन्यवाद. हे 6वं षटक प्रगती पथावर आहे, परंतु धावसंख्येचा डोंगर उभा राहतोय. 89 धावा आतापर्यंत. देवेंद्र इज ऑन स्ट्राईक. आता मात्र अचूक टप्पा कमबॅक करतोय गोलंदाज. नक्कीच भातसई संघ प्लेइंग 11 जर बघितले आपण, प्रत्येक खेळाडू नव्या ताकदीचा, नव्या जोमाचा, कौशल्यपूर्ण फलंदाजी, गोलंदाजी, सर्व आघाड्यांवर वर्चस्व दाखवणारा संघ. रक्षक चूक करतोय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेनं, खणखणीत चौकार. निरंजन डावखरेस, निरंजन सावंत सर याचा इशारा. सॉरी. दोन 2020 चा हायएस्ट स्कोर आतापर्यंत नोंदवला गेलाय. बॅटची एज घेऊन लेग स्लिप मध्ये चेंडू जातोय. प्रणव देवेंद्र बॅक टू द पेव्हिलियन. जी बांगर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा शेंद्रुन प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यानंतरची मॅच आहे सर, आपल्याला बेस्ट ऑफ लक असेल. अतिशय सुरेख असा असनोली संघ. जितू पाटोळे नक्कीच फॅन राहिलेले आहेत असनोली संघाचे कायमस्वरूपी. काडे सर, APL असनोली प्रीमियर लीगचे एक उत्कृष्ट प्रतिनिधी सन्माननीय भगवानजी बांगर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुद्धा मनपूर्वक आभार आणि स्वागत असेल. वेलकम, आपण आलात, आम्ही आपले मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. पुढील चेंडू पुन्हा एकदा. AB डी विलियर्स स्टाईल फटका. चेंडू होतोय सीमा रेषे पार, षटकार. धन्यवाद खाडे सर. कल्पेश जाधव बाद झाल्यानंतर सुद्धा धावफलकावर धाव संख्या ती 94. यदा कदाचित कल्पेश जाधव मैदानावर असता, माफ करा, 6 धावा प्लस मला वाटतं 100 धावा पूर्ण होत आहेत एजेस स्पोर्ट्स भातसाई संघाच्या. आणि कल्पेश जाधव जर मैदानावर असता तर मला वाटतं 200 धावा बघायला मिळाल्या असत्या, यात शंका नाही. 100 धावा या ठिकाणी पूर्ण. संपूर्ण शहापूर तालुका भातसई संघाच्या कल्पेश जाधव वर फिदा आहे.
याचं एकमेव कारण म्हणजे 33 चेंडू आणि 113 धाबा. प्रतिस्पर्धी संघ होता मंजिरी स्पोर्ट्स मुरबाड. मुरबाड तालुक्यातील एक स्टार संघ म्हणून ज्याची ओळख आहे आणि त्या संघाच्या विरोधात खेळताना खऱ्या अर्थानं सिंहाचं काळीज दाखवलं आणि बघता बघता हे नाव का ब्रँड आहे हे मात्र कालच्या दिवसामध्ये शहापूर प्रीमियर लीग मध्ये सिद्ध केलं. आज तोच अनुभव पुन्हा एकदा उतरवण्याचा प्रयत्न कल्पेश जाधवने केला, परंतु कल्पेश जाधवला माहिती आहे आपले सगळे खेळाडू या मैदानावर चमकले पाहिजेत. यासाठी हा अट्टहास आहे. शेवटचा दिवस गोड करण्यासाठी वारंवार प्रयत्न होईल यात शंका नाही. धावसंख्या आहे बत्सई संघाची 100 धावा. निराशा अवस्था आहे बावगर संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर. याचं कारण कल्पेश जाधव बाद झाला होता त्यावेळेला मात्र उत्साह अधिक होता, कारण कल्पेश जाधव विकेट किती इम्पॉर्टंट होती हे मात्र त्या उत्साहावरून पाहायला मिळालं होतं. परंतु येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांना आपली जबाबदारी चोख पार पाडली आणि याचं उत्तर म्हणजे धाबा 101. दरम्यान गोलंदाज सुधीर गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू वाईट, क्या बात आहे. सफल होऊन कनेक्ट केलाय, प्रॉपर टायमिंग जुळलाय, ताकदीचा पुरेपूर वापर, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिग हिट, षटकार, 6 धावा. जीवरायन करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीनं. संग येती हे दूर धन्यवाद दूर विजय खाडे सर. म्हटलं जातं चंदनाच्या सहवासात असणारी प्रत्येक झाडही सुगंधमय होऊन जातात. कल्पेश जाधवच्या सहवासात असलेले भातसईचे सगळे खेळाडू मला वाटतं कल्पेश जाधव होऊन गेलेत हे म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण बाद झाल्यानंतर सुद्धा येणारे प्रत्येक खेळाडू आज मात्र भातसई संघाचं नेतृत्व आणि धावसंख्येची गती या ठिकाणी प्राप्त करतायत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुधीर थोडासा महागडा ठरतोय, बिग ब्लास्ट झालाय. यावेळेस मात्र चेंडू थोडासा बाहेर होता. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. गुड विकेट किपिंग. फलंदाज यावेळेस मात्र बाद होईल. गडी बाद झाले, परंतु धावा मात्र वाऱ्याच्या वेगाने धाव फलकावर जमल्या गेल्या. मोठ्या मानाचा वर्षाचा धन्यवाद. परंपरेचा नक्कीच SPL कमिटीचे साठी नक्कीच जेवणाची ज्यांनी सोय उपलब्ध करून दिली आदरणीय दामोदरजी भोईर, बाळविशे नारायण पाटोळे, सर्वांचं आभार असतील. नक्कीच अनेक योगदानाचे हात या SPL साठी लाभलेत. निश्चितच सर, हस्तस्य भूषणम दानम म्हटलं जातं. जाऊ पण मॅच कडे. सुधीर गोलंदाजी मार्गावर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेला, परंतु बॅट आणि चेंडूचं कॉम्बिनेशन या ठिकाणी कनेक्शन झालं नाही. कोणत्याही प्रकारचे धाव नाही. थोडस कमबॅक केलंय, परंतु मित्रांनो वेळ निघून गेली. उरला फक्त पश्चाताप. त्या पश्चातापाला अर्थ नसतो, कारण वेळ निघून गेली. कल्पेश जाधव बाद झाला. येणाऱ्या फलंदाजांनी जबाबदारीने फलंदाजी ताबडतोबीची केली. नियंत्रणात्मक फलंदाजी करून भातसई संघाला जवळपास 108 धावांवर येऊन ठेवलंय आणि मला वाटतं खूप मोठं आव्हान भाऊ आज मैदान साखरपाडा आणि खऱ्या अर्थानं जे नाव घेतल्यानंतर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक प्रेरणास्रोत तयार होतो. ते नाव म्हणजे शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भव्य दिव्य आयोजन. लाख लाख सलाम असेल आमचे आदरणीय सन्माननीय राम पाटोळे साहेब यांना, कारण ज्या ज्या वेळेला SPL चं नाव घेतलं जातं त्या त्या वेळेला आम्हाला चातकासारखी उत्सुकता लागते. वर्षातील 12 महिने 365 दिवस, किती तास, किती मिनिटे, किती सेकंद आम्हाला याची वाट बघावी लागते आणि बघता बघता ह्यो योग आपल्या सर्वांच्या समोर येऊन ठेपतो. SPL 2020 चा हा रणसंग्राम जवळपास पहिली इनिंग मला वाटतं संपुष्टात येण्यापूर्वी एक चेंडू शिल्लक, एक चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या आहे ती धाव फलकावर 109 धावा. खूप मोठी धाव संख्या, एक माना सन्मानाची धाव संख्या.
मोठा स्कोर उभा राहिला. भाऊकर संघाला अपेक्षा होती कल्पेश जाधव बाद झाला, 100 मारले होते आणि कल्पेश जाधवचं नाव 100 वेळा जरी घेतलं तरी मात्र आम्हाला कंटाळा येणार नाही असा फलंदाज कल्पेश जाधव बाद झाल्यानंतर भाऊकर संघाला वाटलं होतं धावसंख्येची गती कुठेतरी थांबली जाईल, परंतु येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांच्या पाठीवर कल्पेश जाधवने हात टाकून फक्त लढ एवढंच सांगितलं आणि येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं त्यांची जबाबदारी यथायोग्य पार पडली. दरम्यान धावसंख्या ती 109 धावा. जगदीश तारमळे सर मगाशी म्हणाले कल्पेश जाधव तुमचा आवडता खेळाडू आहे, खऱ्या अर्थानं चांगला फलंदाज आपल्याला आवडणार नाही हे कधी शक्य होणार नाही. म्हणून म्हटलं जातं क्रिकेट जिवंत आणि ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन म्हणजे क्रिकेट. मन मनगट मस्तिष्क जाग करण्याचा एक खेळ म्हणजे क्रिकेट. शेवटचा चेंडू फ्रंट फुटवर आले होते, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, या प्रयत्नात अयशस्वी. षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर एजे स्पोर्ट्स धावसंख्या 109 धावा, विजयासाठी 110 धावांची गरज. यानंतरचा होणारा सामना टायगर स्पोर्ट्स अस्नोली वर्सेस जय मल्हार तुते संघ. मी मान्यवरांना विनंती करतोय, वाचाई संघाचे संघ मालक, आपण टॉस साठी यायचंय. भगवानजी वांगर आणि रोहन पांढरे कर्णधार. या ठिकाणी टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघानं टॉस जिंकलाय. नक्कीच भगवान सर आपला निर्णय सांगायचा आहे. आम्ही प्रथम फलंदाजी करू. नक्कीच फलंदाजीचा निर्णय घेतलाय. नक्कीच आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित SPL 2020 पर्व तिसरे. सर आपण अस्नोली प्रीमियर लीग भरवताय, यंदा पर्व तिसरं आहे, काय वाटतं या नियोजनाविषयी? एक ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर रामदादा पाटोळे आणि वैभव पाटोळे, जितू पाटोळे असतील, अतिशय देखणं आणि प्रेक्षणीय जे मैदान तयार केले सजून, खरोखर आपण जर रतनबोचा विचार केला तर तसंच सुसज्ज असं मैदान वाटतंय आणि अतिशय सुंदर असे पंच, कॉमेंटेटर आणि एकदम क्लिअर असणारी YouTube लाईव्ह, खरोखरच प्रेक्षणीय. अतिशय म्हणजे आपल्या ग्रामीण भागात पण असा क्रिकेट होऊ शकतो हे दाखवून दिले ते रामदादा पाटोळे यांनी. नक्कीच आपण फलंदाजीचा निर्णय घेतलाय. स्पर्धेची सुरुवात करतोय आपला संघ. यंदा संघ काय नियोजन काय आपलं? आम्ही प्रथम फलंदाजी करू आणि तुते संघासमोर एक चांगलं आव्हान उभं करू, कारण तुता संघ एक बलाढ्य असा संघ आहे, चांगले असे फलंदाज आहेत, त्याच्यामुळे 80+ स्कोर ठेवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद रोहन. आपण पहिली मॅच जिंकता हरले, बरोबर. पुढची मॅच आहे, आपल्याला स्पर्धेला आव्हान टिकवायचं. एक मातब्बर संघ आहे आपला, समोर सुद्धा अस्नोली संघ तेवढ्याच ताकदीचा आहे. आता काहीची स्ट्रॅटेजी मध्ये बदल? आम्ही मागची मॅच थोडक्यासाठी हारलो, परंतु हे मॅचसाठी आम्ही पूर्ण नियोजन केलेले, चांगले परफॉर्मन्स देऊन अस्नोली संघाला पराभव करण्याचा प्रयत्न करू. संघांना शुभेच्छा या सामन्यासाठी. काँग्रेस, बेस्ट ऑफ लक फॉर गेम. वळूया समालोचन कक्षाकडे. रमेश शिंदे सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद रिकी खाडे सर, जगदीजी तारमळे सर, सर्व IPL आयोजक. विशेष कौतुक केलं जाईल गौरवजी सावंत साहेब. टेनिस cricket.in च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा अख्ख्या देशभर पोहोचली जाते. नक्कीच रमेश शिंदे सर, यापुढील होणारा सामना अस्नोली टायगर्स विपक्ष जय मल्हार तुते, काय होणार या सामन्यामध्ये, तुम्हाला काय वाटतं? निश्चित दोनही संघ तुल्यबळ संघ आहेत. तुते संघाने एक सामना गमावला आहे, मनामध्ये थोडासा राग असेल आणि मला वाटतंय पुढील प्रत्येक गोष्टीची दिशा प्लॅनिंग करून तुते संघ खेळणार यात शंका नाही, परंतु बघूया कोण जिंकेल सामना. यानंतरचा आपण वळूया व्यासपीठाकडे. आदरणीय जाधव साहेब उपस्थित आहेत, संघ मालक भातसाई संघ, त्यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे आदरणीय रामजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते. नक्कीच प्रत्येक येणाऱ्या अतिथीचं स्वागत करणं गरजेचं असतं, ते स्वागत या ठिकाणी होत आहे आदरणीय राम पाटोळे यांच्या शुभ हस्ते.
भातसाई संघाचे संघमालक जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. धन्यवाद. तदनंतर अस्नोली संघाचे कर्णधार आणि अस्नोली प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा भगवानजी वांगर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. नक्की ना. त्यानंतर अस्नोली प्रीमियर लीगचे बाळा दिनकर यांना सुद्धा विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचंय. नक्कीच एक मानाची स्पर्धा अस्नोली प्रीमियर लीग आपल्या किनवली पंचक्रोशीत भरवत असतात. त्यातील एक अग्रगण्य नाव भगवानजी वांगर यांचं या ठिकाणी रामजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे. धन्यवाद. वळूया पुढे समालोचनाकडे. ओव्हर टू रमेश शिंदे सर. 110 धावांची गरज असताना पहिल्या चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला येईल. फुलटॉस चेंडू होता, जास्तीत जास्त फायदा उचलता आला नाही. जवळपास 7 षटकाचा विचार केला. बंटी मलपेकर सर माझ्या सोबत आहेत. 7 षटक आणि 110 धाबा, आव्हान कठीण आहे. काय वाटतं तुम्हाला, या मॅच मध्ये काही बदल होऊ शकतो का? मला तर वाटतं एजे स्पोर्ट्स भातसाई संघ बोनस गुणांनी हा सामना जिंकेल. कारण माझा आवडता खेळाडू कल्पेश जाधव, सर्वांचाच आवडता खेळाडू, चांगली अशी कामगिरी एजे स्पोर्ट्स भातसाई संघाकडून. नक्कीच बोनस घेण्याचा प्रयत्न बादशाही संघाकडून होईल, परंतु प्रयत्न दोन्ही बाजून सर अटॅक चालू राहतील. दोन्ही संघ आपण बघायला गेलं, कल्पेश जाधवचं एक नाव सोडलं तर तुल्यबळ संघ आहेत. कल्पेश जाधव म्हणजे खऱ्या अर्थानं एजे स्पोर्ट्स बादशाही संघाची आधारवड म्हणून ओळख आहे. 110 धावांची गरज आहे आणि 110 धावा कोणत्या पद्धतीने काढल्या जातील यासाठी फलंदाजांना नियोजन करावं लागेल. 7 षटक आणि 42 चेंडू आणि 110 धावा आव्हान सोपं नाही. पण म्हटलं जातं मित्रांनो, प्रयत्न करत राहणं आपल्या हातामध्ये आहे. जे काम मुंगी करते ते काम हत्तीकडून होऊ शकत नाही. प्रत्येक वेळेला बदल बदल आणि बदल, त्या बदलाची साक्ष या ठिकाणी दाखवावी लागेल. पहिल्यापासून मनामध्ये हे ठरवावं लागेल, आपल्याला प्रत्येक षटकामध्ये जवळपास 20 धावांची गरज आहे. 18.00 ची गरज या ठिकाणी दाखवावी लागेल. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू येईल, क्षेत्ररक्षण होतंय. तत्पूर्वी एक सिंगल काढली गेली. एका सिंगलने काही होणार नाही. सिंगल डबल से काम नहीं चलने वाला है. अगर ये मुकाबला आपको जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. आखिर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम होता है. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागतील. खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाच्या सामर्थ्याने, ज्या व्यक्तिमत्वाच्या प्रयत्नाने ही टीम चालू आहे, असे एजे स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय अशोकजी जाधव साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल साहेब, आपण येऊन स्थानापन्न आपण आलात, आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. प्रथम फलंदाजी करत असताना कल्पेश जाधवच्या टीमनं, अर्थातच एजे स्पोर्ट्सच्या संपूर्ण टीमनं 109 धावा जमवल्या आणि विजयासाठी 110 धावांची गरज आहे. खूप मोठं आव्हान. जवळपास पहिलं षटक समाप्त, धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 3 विकेट. इम्पॉर्टंट जरी असल्या तरी पण धावा येणं गरजेचं आहे. आपण विकेट टिकवत राहाल आणि चेंडू निघून जातील तर मात्र खूप मोठ्या संकटांना यापुढे सामोरं जावं लागेल. आपल्या संपूर्ण खेळाडू कक्षामध्ये अनुकूलता निर्माण करायची असेल तर मात्र मोठे फटके मारावे लागतील. विशेष कौतुक केलं जाईल एजे स्पोर्ट्स भातसाई संघाचं. गत वर्षीचा चॅम्पियन ठरलेला हा संघ म्हणजेच एजे स्पोर्ट्स भातसाई. प्रत्येक वेळेला पुनरावृत्ती व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत कल्पेश जाधवचे आणि वारंवार कल्पेश जाधव बदल करत असतो. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली गेली. याचं नाव आहे ब्रँड आणि ते ब्रँड नाव का आहे याचं प्रात्यक्षिक दाखवताना कल्पेश जाधव. चकाकणारं मित्रांनो सगळं सोनं नसतं. कालच्या रात्रीला खऱ्या अर्थानं मंजिरी स्पोर्ट्स मुरबाड संघाला झोप लागली नसेल. 33 चेंडू 113 धावांचा विक्रम या फलंदाजाच्या नावावर आहे. तो फलंदाज गोलंदाजी करतोय, अर्थातच कल्पेश जाधव. हा ट्रॅकर चेंडू होता.
नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झाला यशवंत. आव्हान अतिशय कठीणाकडे जाताना 110 धावा समोर टार्गेट आहे. 100च्या पलीकडे जायचं आहे. रात्रीच्या गर्भात दिवसाची प्रत्येक घटना लिखित असते. यासाठी आपले कर्तृत्व असणं गरजेचं आहे. सन्मान आणि सत्कार गौरव कोणाचा केला जातो? कर्तृत्ववान मनगटातून जागत्या मेंदूतून इतिहास घडवणाऱ्या शूरवीरांचं कर्तृत्व आणि कौतुक नेहमी केलं जातं. कालचा दिवस आम्हाला वारंवार 100 दिवस आठवेल, कारण 33 चेंडू 113 धाबा. तुम्ही म्हणाल त्याच फलंदाजाचं कौतुक का केलं जातं? याचं प्रात्यक्षिक काल पाहायला मिळालं. या चेंडूवर सुद्धा विकेट बॅकफुटला आहे. बावगर संघ एजे स्पोर्ट्स भातसई संघ वर्चस्व गाजवतोय. स्वतः संघाचे संघ मालक अशोकजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा अध्यक्ष त्यांनी घेतलंय अंगावर. आमचे बंटी मलपेकर सर एक विधान म्हणतात, पैशाविना बाजार नाही, स्त्रीविना संसार नाही आणि सरावाशिवाय क्रिकेट नाही. सराव करावा लागेल. आपण एक मातब्बर संघासमोर जर खेळत असाल आणि सांगावं लागेल हम भी किसी से कम नाही, तर मात्र या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. काल एक विधान सांगितलं, जंगलात वाघ मारण्यासाठी स्वप्न बघावं लागत नाही. स्वप्नामध्ये वाघ मारला तर तो जंगलात मरत नसतो. त्यासाठी जंगलात जावं लागेल, वाघाच्या समोर व्हावं लागेल आणि आदर्श ठेवावं लागेल. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, हीच मराठ्यांची जात म्हणणाऱ्या धर्मवीर शंभूराजांना समोर आणावं लागेल. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला खूप मोठी प्रेरणा घ्यावी लागेल आणि याच प्रेरणेच्या जीवावर आम्हाला या क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही इथे सिद्ध व्हाल तर मात्र बाहेर प्रसिद्ध व्हाल. खऱ्या अर्थानं जिंकायचं असेल तर दुसऱ्याचं मन जिंका, कारण जग जिंकलेला राजा सिकंदर सुद्धा जाताना काहीच घेऊन झाला नाही. यासाठी तुम्हाला जिंकायचंय, मन जिंका. स्वतः क्रिकेटमध्ये खेळत राहा, स्वतःला सिद्ध करा. जग तुम्हाला लाख लाख सलाम करेल. फक्त आणि फक्त 5 धावा धाव फलकावर. मला वाटतं मॅच एकतर्फी झुकते की काय. 30 चेंडू शिल्लक आहेत. 30 चेंडू आणि अजूनही 105 धावा कोणत्या पद्धतीने होतील या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी आम्हाला नवीन पुस्तक वाचावं लागेल. ते पुस्तक म्हणजे फलंदाजीचं पुस्तक आणि त्या पुस्तकामध्ये आम्हाला फलंदाजीच्या धावा मात्र वाचाव्या लागतील. तेव्हा मात्र धावसंख्येचा आकार प्राप्त होईल. अन्यथा खूप मोठ्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागेल. 30 चेंडू 105 धावा. असा चेंडू खराब टाकला गेला डाव्या यष्टीच्या बाहेर. एजे स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय अशोकजी जाधव साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अशोकजी जाधव साहेब आपल्या मालकीचा असणारा संघ आज मात्र कोणत्या पद्धतीने कामगिरी केली हे आपण बघितली. तब्बल 7 षटकामध्ये 109 धावा. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक हजर असेल, उंची गाठली चेंडून, परंतु सुरेख खेल की प्रेक्षक व्हॉट इज डिसिजन. यस, मॅक्सिमम 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 6 धावा. हमें तो अपना नहीं लुटा, गैरों में का दम था, मेरा पैर वहां पड़ा जो चुना कम था. खऱ्या अर्थानं झेल पकडला, परंतु टायमिंग जेच करू शकले नाही. मैदानाच्या आतमध्ये राहून झेल पकडला असता तर मात्र क्रिकेटच्या नियमबद्धतेने या ठिकाणी फलंदाज बाद झाला असता. 1-2 से काम नहीं चलने वाला. सिंगल डबलने काम होणार नाही. खऱ्या अर्थानं कमी वेळ आहे, मेहनत जास्त आहे आणि धावसंख्येची गती प्राप्त करायला हवी. 110 पर्यंत पोहोचायचं आहे आणि 110 पर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा संघर्ष आहे. एजे स्पोर्ट्स भातसई संघ नावात ताकद आहे आणि खऱ्या अर्थानं त्या ताकदीच्या जोरावर, त्या कौशल्याच्या जोरावर जवळपास 7 षटकामध्ये 109 धावा जमावल्या. विजयासाठी 110 धावांची गरज असताना आणि तो पाठलाग करत असताना आतापर्यंत तिसरे षटक मार्गस्थ असताना 3 चेंडू फेकलेत. धाव संख्या आहे ती बावगर संघाची फक्त आणि फक्त 15 धावा. क्या बात आहे, फटका चांगला आहे, हवेच्या दिशेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. सक्सेसफुल कम्प्लिटेड 2 रन. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली. 17 या अंकावर जाऊन पोहोचली. 110 धावांचं टार्गेट. बोनस पॉइंट घेण्याचा प्रयत्न कल्पेश जाधव आणि कंपनी मात्र करेल. यंगस्टार आहेत सगळेचे सगळे खेळाडू.
म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, जी गोष्ट तारुण्यात होत असते ती वेळ निघून गेल्यानंतर होत नसते. क्रिकेट म्हणजे ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन, निसर्गाने मनुष्याला दिलेला सर्वात श्रेष्ठ वरदान, निसर्गाच्या साम्राज्यातून बहरून आलेला वसंत, मनाच्या मयुराचा पूर्णपणे पिसारा फुललेल्या भुजंगाचा डौलदार फणा म्हणजे क्रिकेट. आणि खऱ्या अर्थानं आमचं अविरत स्पंदन या ठिकाणी दाखवणारा खेळ अर्थातच क्रिकेट आणि क्रिकेट, द गेम ऑफ इमोशन्स. ते भगवान बांगर सरांचं कौतुक केलं जाईल, कारण त्यांनी नियोजनाबद्दल कौतुक केलं. खऱ्या अर्थानं आम्ही APL बघितलं, अस्नोली प्रीमियर लीग, लाख मोलाचं नियोजन, सौंदर्यवतीला लाजवेल असं नियोजन त्यांनी सुद्धा APL अस्नोली प्रीमियर लीग मध्ये केलं होतं. आणि खऱ्या अर्थानं राम पाटोळे सरांनी कायमस्वरूपी डायरेक्शन करण्याचा मान संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये घेतलेला आहे. लाख सलाम असेल या नियोजनाला आणि आयोजनाला. विशेष कौतुक केलं जाईल. एकमेकांचे हात पाठीशी लागले आहेत. वैभवजी पाटोळे साहेब, त्याचबरोबर जितू पाटोळे सर, अनेक मदतीचे हात पाठीशी लागले आणि बघता बघता SPL उभी राहिली. या सर्व आयोजकांना लाख सलाम करूया. आपण मॅच मध्ये जाऊया. संघाचे संघ मालक AJ स्पोर्ट्स अशोकजी जाधव साहेब व्यासपीठावरून या संपूर्ण सामन्याचा आनंद घेताना थोडंसं वातावरण धुसर झालंय बावगर संघाच्या खात्यामध्ये. याचं कारण म्हणजेच 110 धावांची गरज आहे. आणि या 110 धावा कोणत्या पद्धतीने काढल्या जातील मित्रांनो? म्हटलं जातं लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. क्रिकेट मध्ये चलने वाली घडी रुकने वाले नहीं है. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. आलेल्या वेळेचा आणि आलेल्या संधीचा फायदा उचला, अन्यथा तीच संधी दुसऱ्याच्या घरात जाऊ शकते. हे वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून प्रत्येक चेंडूवर मोठे फटके येणे गरजेचं आहे. 110 धावांची गरज. 20 धावा आल्या. या वेळेपासून 90 धावांची गरज. पुन्हा एकदा एक वाईट चेंडू टाकला जातोय. अवांतर धावसंख्येत 21 धावा. जो जिता वही सिकंदर, आणि तोच सिकंदर होण्याचा मान सन्मान मिळवायचा असेल तर मात्र या ठिकाणी बेस्ट द्यावा लागेल. फ्रंट फुटवर येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची एज घेऊन पुन्हा एकदा शॉट फाईन लेगच्या हातामध्ये जातोय. कोणत्याही प्रकारची धाव मला वाटतं या ठिकाणी काढली नाही. एक सिंगल आली. एका सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या ती 22 धावा. 3 षटक समाप्त. उर्वरित 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जवळपास 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 88 धावांची गरज. 24 चेंडू 88 धावा. प्रत्येक षटकामध्ये 22 धावांची गरज. 3 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये मारावे लागतील. डू ऑर डाय, करा किंवा मरा अशी अवस्था या वेळेपासून बाहुगर संघाची दिसून येते. याचं एकमेव कारण म्हणजे आपली गोलंदाजी तेवढ्या ताकदीची झाली नाही. सुरुवात व्हायला हवी होती, ती सुरुवात मात्र बाहुगर संघाची या ठिकाणी झाली नाही. म्हटलं जातं वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात आपल्या संपूर्ण सामन्याचा परिणाम आणि परिमाण या ठिकाणी व्यक्त होईल, परंतु सुरुवात चांगली झाली नाही. विजयासाठी 110 धावांची गरज आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू दिनेश बसवंत दिसत नाही. त्या प्रकारची कमी जाणवली नाही. ताकदीची झाली. 109 धावांपर्यंत पोहोचले भातसई संघ. विजयासाठी 110 धावांची गरज आहे. आतापर्यंत धावसंख्या 23. 87 धावांची गरज. 23 धावा. कठीण आव्हान. या कठीण आव्हानाला सामोरं जाण्यासाठी हात खोलावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. क्या बात आहे. फटका चांगला आहे. उंची गाठली चेंडूने, अंतर मात्र गाठू शकला नाही. फलंदाज बाद. सुरेख कॅचेस विन द मॅचेस. खऱ्या अर्थाने या ठिकाणी अनुजचं कौतुक करावं लागेल. जेवढी चांगली फलंदाजी केली तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अष्टपैलू व्यक्तिमत्व. अष्टदिशा लक्षावधान चांगल्या प्रकारे होत आहे. आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी होते दिनेश बसवंत सर. पर्सनॅलिटीची पूर्णपणे चेंजिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. दिनेश बसवंत सर हेअरस्टाईल पूर्णपणे बदलले. मला वाटतंय हेअरस्टाईल बदलल्यानंतर चेहरा काही आठवत नव्हता. दिनेश बसवंत सर स्वतःला थोडं स्लिम केलं दिनेश बसवंत सरांनी. आणि खऱ्या अर्थानं आज मात्र 2020-21 मध्ये पाहायला मिळत आहेत दिनेश बसवंत सर. षटकातील 2 चेंडू फेकून झाले. ते 1 धाव खर्च केले दिनेश बसवंत सरांनी. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. नवीन बॅट्समन सागर आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. आउट स्विंग झाला. कल्पेश जाधव यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी जोखीम पत्करता येत नाही फलंदाजांना, आणि ती जोखीम पत्करावी लागेल. हम भी किसी से कम नाही हे दाखवावं लागेल. अन्यथा पहिला सामना आपण गमावू शकता, यात शक्यता नाकारता येणार नाही. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो, डीप फाईन लेग म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातील खऱ्या अर्थानं आमची बसण्याची जागा. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कृष्णा सातपुतेचा आदर्श अनेक जणांनी घेतलाय. फ्रंट फुटवर येऊन हाफ ट्रॅकर चेंडू डीप फाईन लेगला मारणं हे सोपं नसतं मित्रांनो. त्यासाठी सराव महत्वाचा आहे. म्हणून म्हटलं जातं वंटी मलपेकर सर, पैशाविना बाजार नाही, स्त्री विना संसार नाही, सरावाशिवाय क्रिकेट नाही.
हे आपण मगाशी मला सांगितलंय आणि खऱ्या अर्थानं सर्व क्रिकेट रसिका या संपूर्ण क्रिकेटचा आनंद घेत आहेत. एनसीपी टायगर्स संघाचे समर्थक सन्माननीय जयवंश दिनकर या ठिकाणी आगमन झालेले आहे. शब्द सुमनाने सहर्ष आनंदमय स्वागत 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 वेलकम इयर. मॅच मध्ये थोडीशी उदासीनता पाहायला मिळते कारण हिरवळ दिसत नाही बावगर संघाच्या धावांची. विजयाचा सुगंध दरवळत असताना यावेळेस थोडीशी चुकी होते. क्षेत्ररक्षकाची मिस कम्युनिकेशन. बॅकअप होता परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच असतात. APL चे अध्यक्ष सन्माननीय आमचे आदर्श मित्र बाळा दिनकर सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. आपलं सुद्धा शब्द सुमनाने सहर्ष आनंदमय स्वागत स्वागत स्वागत. थँक्यू व्हेरी मच डीजे. धन्यवाद दिनेश बसवंत. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. आधीच एवढं मोठं संकट या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जबाबदारीने फलंदाजी करायची आहे परंतु तेवढ्या जबाबदारीने फलंदाजी होत नाही. फलंदाज बाद होत. बावगर संघ कुठेतरी बॅकफुटला आहे. फ्रंटफुटवर येण्यासाठी या वेळेपासून मोठ्या पटक्यांची गरज आहे. खूप मोठं संकट खूप मोठ्या अडचणी बॅकफुटला आहे बावगर संघ. हव्या आहेत 110 झाल्यात 32. फ्रंट फुटवर येऊन पुन्हा एकदा दिशा दिली. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक धावसंख्या आहे ती 33 धावा. निश्चितच बंटी मलपेकर सर आपण दाखवलेलं भविष्य या ठिकाणी मला वाटतं पूर्ण होईल की काय अशी भीती या ठिकाणी वाटते कारण 27च्या फरकानं एजेस्पोर्ट बादशाही संघ विजय झाले तर बोनस पॉइंटने हा विजय असेल. बॅटिंग पॉवर प्ले हार पत्करावी लागली तरी चालेल पण बोनस द्यायचा नाही. या अनुषंगाने मला वाटतं बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन बावगर संघाच्या फलंदाजांनी या ठिकाणी घेतलेला आहे. 5वं षटक मार्गस्थ. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 33 धावा. दोन्ही 18 चेंडू 77 धावांची गरज. कल्पेश जाधव द ब्रँड ऑफ शहापूर तालुका. हॅलो चेक हॅलो.
सेफ असेल, नॉट आउट. म्हणून गौरव सावंत सरांचं नाव आम्ही का घेत होतो याचं प्रात्यक्षिक यावेळेस पाहायला मिळालं. DRAची व्यवस्था योग्यरित्या केली. यावेळेस मात्र चान्स नाही, संधी नाही, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. कल्पेश जाधव सक्सेसफुल ओव्हर. 3 चेंडू फेकलेत, 1 विकेट घेतली गेली. ओहो, यावेळेस अपील, फलंदाज बाद. एकावर एक गडी बाद होत आहेत बावगर संघाचे. याचं कारण म्हणजे कलात्मक गोलंदाजी करतोय कल्पेश जाधव. खऱ्या अर्थानं नियोजन कसं असावं ते SPL सारखं असावं. व्यासपीठावर 3 समालोचकांची गर्दी. खऱ्या अर्थानं राम पाटोळे सरांनी केलेलं नियोजन. लाख लाख सलाम असेल या नियोजनाला. 5वं षटक मार्गस्थ आहे कल्पेश जाधव. ज्या पद्धतीने हातात अंगठी शोभून दिसावी त्याच पद्धतीने चेंडू मात्र कल्पेश जाधवच्या हातात शोभून दिसतोय. क्या बात आहे. याला म्हणतात कल्पेश जाधव. हे नाव आज मात्र छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर गाजतय, वाजतय, घुमतय. यशस्वी प्लेयर्स म्हणून ज्याची ओळख आहे असा कल्पेश जाधव. हॅट्रिक इज कम्प्लीटेड. कल्पेश जाधव सक्सेसफुल ओव्हर. आठ गडी बाद. धाव संख्या ती फक्त आणि फक्त 34 धावा. ज्याला कोणाला भविष्य बघायचं असेल त्यांनी बंटी मलपेकर सरांशी भेट घ्यायची आहे. कारण सांगितलं होतं एजेस्पोर्ट भातसाई संघ बोनस पॉइंट घेऊन जिंकणार आणि तीच दिशा या ठिकाणी पाहायला मिळते. षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा आणि आता मात्र 12 चेंडू. आता मात्र धावा कोणत्या पद्धतीने होतील. प्रत्येक षटकामध्ये 38 धावेची गरज. 12 चेंडू 76 धावा. खूप मोठं आव्हान. जवळपास सामना औपचारिकतेकडे जाताना यासाठी जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र झाली नाही. येणारे फलंदाज संकटात होते, थोडे संघर्ष करत होते, थोडी चिंता अवस्थेमध्ये होते. कारण 110 धावा समोर आहेत. कल्पेश जाधवचे 2 षटक, दिनेशचं 1 षटक, दिनेश बचवंत सरांचं सुद्धा षटक सक्सेसफुल ठरलं गेलं. आणि बघता बघता 5 षटकामध्ये फक्त आणि फक्त 34 धावा आणि आता मात्र अजूनही 76 धावांची गरज. 12 चेंडू 76 धावा. अनुज गोलंदाजी मार्कवर हजर. राईट अबोर्ड द विकेट. पहिला चेंडू निष्ठून जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी 1-2 सिंगल डबलने काम होणार नाही हे प्रेक्षकांना माहित आहे, समालोचकाला माहित आहे, आयोजकांना माहित आहे, विशेष म्हणजे बावगरच्या सर्व खेळाडूंना माहित आहे, कर्णधाराला माहिती आहे. मोठे फटके आले तर मात्र बावगर संघ विजय होईल. कारण 11 चेंडू आणि अजूनही 74 धावा. अतिशय कठीण सामना पाहायला मिळेल. ताकदीचा वापर केला होता. यावेळेस पुन्हा स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉल. अकरा चेंडू 73 धावा.
एजे स्पोर्ट्स बादसई आणि बावघर या दोन संघाच्या दरम्यान स्टेट ड्राईव्ह कार्पेट शॉट क्षेत्ररक्षक हजर आहे, परंतु मला वाटतं यावेळेस सुरेख क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग. क्रिकेट सांघिक खेळ आहे मित्रांनो, आणि या सांघिक खेळामध्ये अशा प्रकारची जबाबदारी आपल्या संपूर्ण संघाच्या पॉझिटिव्ह ऍटिट्यूडला कारणीभूत ठरत असते. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन झालं एजे स्पोर्ट्स बादशाही संघाचं. सुरुवात चांगली केली आजच्या दिवसाची कल्पेश जाधवच्या टीमनं. 9 गडी बाद, धावसंख्या ती फक्त आणि फक्त 'लवकरात लवकर ती विकेट पटकावण्याचा प्रयत्न गोलंदाज अनुज यांच्या माध्यमातून होईल. हो हो हो, क्या बात आहे. उत्तप्पा स्टाईलने फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑनच्या दिशेला चौकार येतोय. सामना हरण्याच्या स्थितीमध्ये आहे, परंतु जोपर्यंत शर्यत संपत नाही तोपर्यंत हा सामना संपणार नाही. कारण शर्यत संपली नाही तोपर्यंत मी जिंकणार नाही. हरलो जरी आज, हा आमचा अंत नाही. येईल उद्याचा दिवस, सामर्थ्य कायमस्वरूपी नाशवंत नाही. आणि यावेळेस फलंदाज बाद, सगळ्याचे सगळे खेळाडू बाद, सर्व आउट, ऑल आउट. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. SPL 2020 मध्ये गाजवलेलं वर्चस्व, गेल्या वर्षीचा चॅम्पियन ठरलेला संघ म्हणजेच एजे स्पोर्ट्स बादशाही. गेल्या 2 वर्षापासूनचा चॅम्पियन्स असणारा संघ म्हणजे एजे स्पोर्ट्स बादशाही. तत्पूर्वी आपण